या पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सर्व कामगार वर्ग आणि या संस्थेवर प्रेम करणारे सर्व गुणीजन मंडळी, वाण घेण्याच्या निमित्तानं सत्यनारायणाच्या पूजेला भेट देणारे सर्व सभासद, सर्व महिला आणि त्या निमित्तानं अतिशय आनंदात सुरू असलेला हा कार्यक्रम, आपण या कार्यक्रमाचं स्वरूप गेली 1 तासापासून पाहत आहोत की अतिशय आनंदामध्ये या संस्थेचा हा मकर संक्रांतीचा कार्यक्रम अतिशय आनंदात संपन्न होत आहे। या कार्यक्रमामध्ये खरं तर ज्या अर्थाने आज विशेषतः बऱ्याच गोष्टींची आहे देशमुख साहेब, आज अशी विशेषता आहे की आज मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा हा आपल्या पूर्वजांनी दिलेला संदेश आज तुम्ही आम्ही सर्वजण एकमेकांना देत असतो। जुने मित्र त्या निमित्ताने जोडत असतो, जोडलेले मित्र सांभाळत असतो, सांभाळलेले मित्र त्यांची मैत्री अधिक घट्ट करत असतो। असा हा प्रेमामध्ये आलेला दुरावा घालून एकमेकांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन एकमेकाच्या अंतरामध्ये गोडवा निर्माण करण्याचा हा जो सण आहे, तो सण आज या ठिकाणी संपन्न होत आहे। दुसरी गोष्ट, त्या सणाच्या निमित्ताने जर सांगायची झाली तर महिलांनी भगवंताची केलेली पूजा म्हणजे ओवसा, आजच्या दिवशी ह्या महिला आपल्या सर्व सुवासिनींना ओवसतात, भगवंताला या ठिकाणी जाऊन भेटतात, त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतात आणि त्या दृष्टीने आपल्या संसाराची परिपूर्णता करतात, कुटुंबाला आरोग्य, संपदा, आरोग्य या सर्व वृद्धी या सर्व गोष्टी भगवंताकडे त्या मागून त्याची याचना करत असतात। असा हा गोड सण तुमच्या आमच्या पूर्वजांनी आपल्याला या ठिकाणी दिला आणि तो सण आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। त्यामध्ये परिहार देण्याच्या निमित्तानं सांगण्याची गोष्ट की या दिवशी म्हणजे 25 वर्षापूर्वी हरिभक्तपरायण गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभ हस्ते या साई कृपा नागरी पतसंस्था या संस्थेचं उद्घाटन झालं। 24 वर्ष पूर्ण झाली आणि आता 25व्या वर्षामध्ये ही संस्था पदार्पण करत आहे। म्हणजे साहेब दोन तप पूर्ण झालेले आहेत आणि या 2 तपानंतर आता 25वं वर्ष हे अतिशय आनंदाचं रौप्य महोत्सवाचं वर्ष ही संस्था या ठिकाणी सादर करत आहे। कोणतीही गोष्ट आपण जेव्हा पाहतो, एक तप पूर्ण होणं सुद्धा शक्य नसतं महाराज। एक तप जर झालं, कोणती गोष्ट सातत्याने राहिली 12 वर्ष तर त्याला एक तप झाला असं म्हणतात। आपल्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी 12 वर्षाला एक तप म्हटलेलं आहे। कारण का, कोणतीही गोष्ट सुरू करणं सोपं आहे पण टिकवणं फार सोपं नाही। कोणतीही गोष्ट असू द्या, सुरू करणं फार सोपं आहे, संकल्प करणं फार सोपं आहे। आता आपण 1 जानेवारीच्या दिवशी सुरुवात पाहतो की अनेक लोक संकल्प करत असतात, कोण कशाचा संकल्प करील, कोण कशाचा संकल्प करील, पण 2 जानेवारी पासून सुद्धा तो संकल्प राहील की नाही याची काही खात्री देता येत नाही। असे संकल्प भरपूर लोक करत असतात, कोणी म्हणतं मी व्यसन सोडील, कोण म्हणतं काय करेल वगैरे वगैरे वगैरे। हे संकल्प करायला काय तोटा जात नाही पण सिद्धी मात्र काही होत नाही। तशी ही सिद्धी या ठिकाणी 12 वर्ष जर एखाद्या संस्थेला, एखाद्या कार्याला जर झाली तर त्याच्यामध्ये प्रखर तेज निर्माण होत असतं आणि ते तेज सगळ्या जगाला दिपवून टाकत असतं। म्हणून कोणत्याही गोष्टीची साधना 12 वर्ष तुम्ही करा, ती साधना तुम्हाला जगाच्या सर्वोच्च स्थितीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही। म्हणजे जगतामध्ये तुमची नोंदच घेतली पाहिजे अशी ती गोष्ट होत असते। उदाहरणार्थ जर मी सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरीची 12 वर्ष साधना करा, सेवा करा, 12 वर्ष जर तुम्ही ज्ञानेश्वरीची साधना केली तर ज्ञानेश्वरी एवढी प्रसन्न होईल का महाराज म्हणतात का वाचस्पती चेनी पाडे, तुमच्या जिभेवर सरस्वती येईल, तुमच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वर महाराज येतील आणि ज्ञानेश्वर महाराजांचं जे हृदय आहे ते तुमच्या मुखाच्या द्वारा या ठिकाणी बोललं जाईल। एवढी मोठी योग्यता त्या ठिकाणी प्राप्त होत असते। याचं कारण काय आहे? याचं कारण आहे ते तप आहे आणि हे तप 12 वर्ष जर झालं तर त्या तपाला फार मोठं फळ येत असतं। मग तसं यांनी या साई कृपा पतसंस्थेने आता आपण सर्वांनी पाहिलं की गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे यांनी किती गोड शुभाशीर्वाद या सर्व संस्थेला दिलेले आहेत आणि ते आजच दिलेत असं नाही। गेली अनेक वर्ष ज्या वेळेपासून संस्था स्थापन झालेली आहे तेव्हापासून
महाराज या संस्थेमध्ये येतात, या सर्व कारभारावर नजर ठेवतात आणि त्या सर्वांना शुभाशीर्वाद देतात. आता बघा, दिवसेंदिवस या संस्थेची उत्तरोत्तर झालेली प्रगती म्हणजे जवळजवळ 100 कोटीचा टप्पा आता ही संस्था आपली जवळजवळ पार करत आहे. ही सोपी गोष्ट नाही महाराज. जीवनामध्ये 1 रुपया कमवणं, 1 रुपयाचा व्यवहार करणं सुद्धा फार साधी गोष्ट नाही. तशी ही आपली संस्था आज 100 कोटीच्या मापावर येऊन पोहोचलेली आहे आणि 2 तप पूर्ण झालेले आहेत. म्हणून विशेषत्वाने मला या सर्व संचालक मंडळ, त्यांचे सर्व सहकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद द्यायचा आहे की या धन्यवादामधून त्यांनी पुढच्या ऊर्जित अवस्थेमध्ये रौप्य महोत्सवामध्ये आणि तृतीय तपपूर्ती सोहळा आणि मग शेवटी नंतर रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सवी सोहळा या सगळ्या गोष्टी ही संस्था पाहिल. याच्यामध्ये मी शुभाशीर्वाद देण्याला अजिबात काही कमी करणार नाही. कारण खरोखर ज्यांचं काम चांगलं आहे, ज्यांचं काम बोलतोय, त्या कामामध्ये आपण संतुष्ट जर राहिलो, त्या कामामध्ये जर सभासद संतुष्ट राहिले तर ती संस्था या ठिकाणी आपल्याला सर्वांना उत्कर्षाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि असं आहे, सहकार हे जीवन आहे आपलं. सहकारामध्ये एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. याच्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्रित यायचे, एकत्रित येऊन एकत्र व्यवसाय करायचा आहे आणि एकत्रित आलेला लाभ सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रित घ्यायचा आहे. आज पहा, या प्रत्येक महिला त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे महाराज. एक साधी गोष्ट आहे ती भेट, ही काही फार मोठी गोष्ट असते अशातला भाग नाही. पण आपली संस्था आहे, मला तिथं जायचंय, मला तिथं भेट मिळणार आहे. या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर जो आनंद आज त्या ठिकाणी दिसतो ना, तो आनंद तुम्ही पैशामध्ये त्याची किंमत करू शकत नाही. का करू शकत नाही पैशामध्ये किंमत? तर ती आपुलकी, तो जिव्हाळा या संस्थेने सांभाळा आणि त्या संस्थेवर प्रेम करणारे हे सर्व महिला वर्ग आज आवर्जून या ठिकाणी, त्यांच्या कानावर एक जरी शब्द पडला, त्यांच्या हातामध्ये घेतलेलं बक्षीस त्यांनी पाहिलं की त्यांना कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. आणि ही संस्था अशा पद्धतीने हा कारभार करते. मला पुन्हा पुन्हा या संस्थेला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. माझं प्रवचन आहे, माझा विषय आहे की आजच्या या दिवशी तुळशीराम महाराज सरकटे यांनी इतके गोड आणि मोलाचे शुभाशीर्वाद दिले आहेत की महाराज त्यांच्यानंतर मी इथं प्रवचनाला बसावं आणि तुम्हाला काही ज्ञानदान करावं एवढी माझी योग्यता नाही किंवा मी तेवढा मोठा नाही. पण आता सेवकी करावे सांगितले का? मग बाबांनी मस्तकावर हात ठेवलेला आहे आणि त्यांनी ही सेवा करायला सांगितली. ही सेवा कोणाची आहे? सेवा ही गुरुवर्य बाबांची सेवा आहे आणि त्यांची सेवा त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना करता येत नाही. म्हणून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. आपण सर्वजण या सेवेसाठी उपस्थित आहात. महिला मंडळाचा हा ओघ असाच या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि अगदी 10-15 मिनिटांमध्ये आपली ही सेवा आपण या ठिकाणी समर्पित करणार आहोत. तेव्हा विषय असा आहे की महाराज या ठिकाणी सांगतात, तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येते. या जगतामध्ये सर्वात जास्त जर त्रास कोणाला असेल महाराजांना तर तो एका गोष्टीला आहे आणि त्याचं नाव आहे सत्य. सत्य हा शब्द असा आहे ना महाराज, त्याला खूप त्रास आहे. जगतामध्ये कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तर ते विशेषत्वाने म्हणजे त्रेता, कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग या सर्व युगांमध्ये जेवढा त्रास नव्हता तेवढा त्रास आज रोजी कोणाला जर असेल ना महाराज तर तेवढा त्या सत्य गोष्टीला आहे.